माननीय राजकुमारजी नामवार सर, माननीय अन्नपूर्णाताई नामवार, या सभागृहात उपस्थित असलेले सर्व संविधान प्रेमी, लोकशाही प्रेमी भावांनो आणि बहिणींनो, आज आपण या व्याख्यान आणि पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये एक मानपत्र या ठिकाणी देत आहोत. त्या मानपत्राचं वाचन मी आता करतोय. आदरणीय राजकुमार नामवार सर, सस्नेह जय भीम. लातूर येथील संस्कारवर्धिनी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावरून वयोमानानुसार सन्मानाने सेवानिवृत्त झाल्याबद्दल आपणास जाहीर सत्कार समारंभात हे मानपत्र अर्पण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सर, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या जळकोट या डोंगरी तालुक्याच्या गावी दिनांक 13 फेब्रुवारी 1966 रोजी गेंदाबाई आणि केरबा नामवार या कर्तबगार माता पित्याच्या पोटी आपला जन्म झाला. आपले वडील केरबा नामवार गुरुजी हे परोपकारी व्यक्तिमत्व, बहुजन समाजाचे प्रेरणास्थान आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते या परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी लहानपणापासूनच त्यांची नाळ जोडलेली, गावातील अस्पृश्यतेच्या अमानुष प्रथेविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारलेला, अस्पृश्यांसाठी हॉटेलच्या कोपऱ्यात ठेवलेले फुटके कप फोडण्यापासून त्यांनी चळवळीला प्रारंभ केला. पुढे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतही ते सक्रिय होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी लातूर जिल्ह्यात आपला ठसा उमटविला. आयुष्यभर बामसेफच्या माध्यमातून फुले आंबेडकरी विचार त्यांनी आचरणात आणले. हाच वसा आणि वारसा घेऊन आपण पुढे आयुष्यभर फुले आंबेडकरी चळवळीत काम करीत आहात. आपण बामसेफ शिक्षक संघटना आणि नसाकम सारख्या परिवर्तनवादी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहात. नसाकम आणि राजकुमार नामवार हे एक समीकरण बनले होते. क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ या संघटनेला वैचारिक केडर बेस संघटनेचे रूप देण्यात आपण यशस्वी झाला. नरसिंह घोडके गुरुजींच्या खांद्याला खांदा लावून आपण नसाकमचा समाज परिवर्तनाचा रथ पुढे नेला आहे. बहुजन जात समूहात फुले, शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊंचे विचार पोहोचविण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. आजच्या जात भांडवली, धर्मांध, संविधान विरोधी, अराजक आणि अघोषित आणीबाणीच्या काळात आपण खंबीरपणे पुरोगामी विचारांची पाठराखण करत आहात. ही गोष्ट आम्हाला फार महत्त्वाची वाटते. विविध प्रबोधन यात्रांच्या माध्यमातून, व्याख्यानांतून आणि प्रशिक्षण शिबिरांतून आपण महामानवांचे विचार खेड्यापाड्यात पोहोचवित आहात. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी, शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण झटत आहात. ही गोष्ट आम्हाला लाख मोलाची वाटते. आजच्या एकतंत्रशाही, हुकुमशाही व्यवस्थेला टक्कर देण्यासाठी आपण स्पष्टपणे राजकीय भूमिकाही घेत आहात. आजच्या या गंभीर काळात हातावर हात धरून न बसता लढणारे आपण लढवय्ये कार्यकर्ते आहात, याचा आम्हाला अभिमान वाटतो. सर, आपले हे कार्य उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने जावो, आपणास सदृढ आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच निर्मिताकडे प्रार्थना. आपले डॉक्टर सोमनाथ कदम, बालाजी साळुंके, डॉक्टर अशोक नारनवरे आणि मुख्याध्यापक राजकुमार नामवार गौरव समिती. धन्यवाद. जय हिंद, जय संविधान.